नमो नमः. आज आपण 9वं पाठ पाहणार आहोत. धेनो व्याघ्र पलायते. पुरा भोजराजेन समस्या उद्घोषिता आसीत मृगात सिंह पलायते इति. पुरा म्हणजे पूर्वी, भोजराजाने, तृतीय विभक्ती पहा. पूर्वी भोजराजाने समस्या उद्घोषित केली होती, म्हणजे जाहीर केली होती. मृगात सिंह पलायते, हरणापासून सिंह पळतो इति शब्दाचा अर्थ असे. पूर्वी भोजराजाने अशी समस्या जाहीर केली होती की हरणापासून सिंह पळतो. मृगात पंचमी विभक्ती पहा. मृगात सिंह पलायते, हरणापासून सिंह पळतो. मला असं वाटतं की तुम्हाला मी 9वीला असताना ही समस्या सांगितलेली होती की हरणापासून सिंह पळतो म्हणजे हरिण हा भित्रा मानला जातो आणि सिंह हा प्राण्यांचा राजा असून सुद्धा हरणापासून सिंह पळतो, अशी एक पूर्वी भोजराजाने समस्या जाहीर केली होती. म्हणजे काय की वेगवेगळ्या कवींना सभेमध्ये बोलवलेलं होतं. वेगवेगळ्या कवींनी येऊन याच्यापासून भोजराजाला काहीतरी समस्या, भोजराजाने जी समस्या सांगितली होती त्यावर काहीतरी काव्य करायचं होतं. प्रत्येक कवींनी वेगवेगळे काव्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा भोजराजाने ह्या काव्याचा जे योग्य समर्थन किंवा योग्य त्याला जे वाटलं त्यालाच त्याने बक्षीस दिलं होतं. म्हणजे अशी समस्या, कोणी म्हणत होतं की कौरव हे सिंह हरिण आहेत आणि पांडव हे सिंह आहेत. एखादा म्हणायचा की पांडव हे हरिण आहेत आणि कौरव हे सिंह आहेत, म्हणूनच कौरव पांडवांना पळून निघून गेले. परंतु ह्या कोणत्याच समस्या त्याला मनाला पटल्या नाही, त्याला या समस्येपासून त्याला आनंद नाही मिळाला. मग शेवटी त्याला अशी समस्या एका कवीने मांडली. ती समस्या त्याला मनापासून त्याच्या काव्याला किंवा त्याच्या कवितेला योग्य ते मानधन दिलं. ती कविता म्हणजे मृगात सिंह पलायते. हे 3 जे शब्द आहेत त्यावर 3 प्रश्न तयार केले आणि हे जी चौथी लाईन आहे, या चौथ्या लाईनमध्ये त्याचं आन्सर मिळालेलं आहे. मृगात सिंह पलायते याची शेवटी असं समर्थन झालेलं आहे की मृगात या शब्दाचा अर्थ पहा, पंचमी विभक्ती आहे. कस्तुरी जायते कस्मात. कस्तुरी शब्दाचा अर्थ सुगंध. कस्मात जायते, कोणापासून निर्माण होतो. जायते शब्दाचा अर्थ निर्माण होतो. कस्तुरी कोणापासून निर्माण होते, तर त्याचा पहिलं आन्सर आहे मृगात. हरणापासून कस्तुरी निर्माण होते. त्यानंतर सिंह. को हरिणा हंती शतम. कोण 100 हत्तींना मारतो. करीना शब्दाचा अर्थ इथं हत्ती आहे. म्हणजे कोण 100 हत्तींना मारतो, तर तिथं आन्सर येईल सिंह. त्यानंतर कातरह युद्धे किम करोती. कातर शब्दाचा अर्थ भित्रा. भित्रा युद्धामध्ये काय करतो, इथं आन्सर येईल पलायते, म्हणजे पळून जातो. म्हणजे कौरव पांडव वगैरे ज्या वेगवेगळ्या समस्या त्यांनी जे वेगवेगळे काव्य केले होतं ते काही भोजराजाला पटले नव्हते. त्याला हे काव्य मात्र त्याला पटलेलं होतं आणि त्यालाच त्याने मानधन दिलं होतं. म्हणजे एकच त्याचा आन्सर मिळालेलं आहे की कस्तुरीचा जन्म कुठून होतो. पहिले त्याचं आन्सर येईल की हरणात, म्हणजे मृगापासून, हरणापासून. त्यानंतर 100 हत्तींना कोण ठार मारतो, तर तिथं आन्सर येईल दुसरं सिंह. आणि त्यानंतर कातरह युद्धे किम करोती. भित्रा युद्धामध्ये काय करतो, तर त्याचा आन्सर येईल पलायते, म्हणजे पळतो. आता तसंच सेम हे धेनो व्याघ्र पलायते जे आहे ते अशाच पद्धतीचं आहे. धेनो म्हणजे गाय, व्याघ्र म्हणजे वाघ, पलायते म्हणजे पळतो. म्हणजे गाईला पाहून वाघ पळतो. असेच जे पूर्वी भोजराजाने जी समस्या जाहीर केली होती तशीच समस्या आत्ता तयार झालेली आहे. धेनो व्याघ्र पलायते. गाईला पाहून वाघ पळतो. सृष्टी नियम विरुद्धम किंचित प्रतिपादितम तत्र. सृष्टी नियम विरुद्धम, सृष्टीच्या नियमाविरुद्ध काहीतरी सृष्टीच्या नियमाविरुद्ध काहीतरी हे वक्तव्य आहे किंवा विधान आहे. म्हणजे असं होऊच शकत नाही की गाईला पाहून वाघ पळून जातो. हे सृष्टीच्या विरुद्ध काहीतरी नियम आहे किंवा सृष्टीच्या विरुद्ध काहीतरी हे विधान आहे. तथापि नैके
तथापि नैके कविभी सा समस्या विभिन्न प्रकारेही पूरिता. त्याच प्रकारे वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या प्रकाराने ही कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं कोणत्या पद्धतीचं चाललंय बघा, हे भोजराजाचं चालू आहे. इथं धेनो व्याघ्र पलायते हा काहीच नाही, हे धेनो व्याघ्र पलायते अशा टाईपचा लेसन आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा पहिलेपासून सांगते की पूर्वी भोजराजाने जी समस्या जाहीर केली होती की हरणापासून सिंह पळतो, हे सृष्टी नियमाच्या विरुद्ध काहीतरी विधान सांगितलेलं आहे किंवा हे सृष्टी नियमाच्या विरुद्ध काहीतरी विधान आहे. तथापि तरी सुद्धा अनेक कवींनी या समस्या वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जसं मी तुम्हाला सांगितले, कोणी पांडव म्हटलं, कोणी कौरव म्हटलं. हे सगळं जे चाललंय ते मृगात सिंह पलायतेचं चालू आहे. त्यानंतर ईदृशी एव काचित समस्या समुत्पन्ना चिमणरावस्य जीवने. ईदृशी या शब्दाचा अर्थ पहा, अशा प्रकारचीच एक समस्या, काचित समस्या, अशा प्रकारचीच कोणती एक समस्या समुत्पन्ना म्हणजे निर्माण झाली चिमणरावांच्या जीवनामध्ये. हा चिमणरावांचा जीवनावर आधारित हा एक पॅरेग्राफ जे घडलेला आहे त्यावर आधारित हा लेसन आहे. लक्षात घ्या की अशाच प्रकारची समस्या चिमणरावांच्या जीवनामध्ये सुद्धा तयार झाली आहे, निर्माण झाली आहे. चिमणराम नाम चिवी जोशी. चिमणराव म्हणजे चिवी जोशी, जे आपल्याला मराठीमध्ये ह्यांचं नाव माहिती आहे. इति लेखकवर्येन निर्मितम अजरामर पात्रम. चिमणरामांच्या जीवनामध्ये अशीच एक समस्या निर्माण झाली आहे. या लेखकाने तयार केलेले हे अजरामर पात्र आहे. चिमणराव वाचे सर्राट इति कथा संग्रह कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर इति कथायाः अयम अनुवादः. चिमणरावाचे चराट या कथा संग्रहातून कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर या कथेचा हा अनुवाद. स्काउट म्हणजे बालवीर चमू. स्काउट नाम बालवीर चमू म्हणजे इथं हे सांगितलेलं आहे की चिमणरावाचे चर्राट या कथा संग्रहातून कॅप्टन चिमणराव हा स्काउट मास्टर असतो. या कथेचा हा अनुवाद आहे. स्काउट म्हणजे बालवीर चमू, जे तुम्ही स्काउट गाईड जे म्हणतात तेच स्काउट म्हणजे बालवीर चमू. बाल्यात आरभ्य एव परोपकारस्य शौर्यस्य परस्पर सहकार्यं समाजसेवायाः इति संस्कार मनासि रोपयितुम् आरब्धा काचित यंत्रणा एषा. लहानपणापासून, बाल्यात आरभ्य शब्दाचा अर्थ लहानपणापासूनच परोपकार करणे, शौर्य गाजवणे, एकमेकांना मदत करणे, समाजसेवा या संस्कारांना मनावर बिंबवण्यासाठी चालू केलेली ही यंत्रणा. म्हणजे चिमणरावांनी लहान लहान मुलं जमा करायचे आणि त्यांच्यावर परोपकाराची वृत्ती, शौर्य, एकमेकांना मदत करणं, समाजसेवा या अशा संस्कारांना मनावर बिंबवण्यासाठी घालून चालू केलेली ही यंत्रणा आहे. म्हणजे ही यंत्रणा लहान मुलांना काहीतरी संस्कार घालवण्यासाठी ही यंत्रणा सुरू केलेली आहे. आरब्धा शब्दाचा अर्थ काचित यंत्रणा एषा, ही यंत्रणा आरब्धा शब्दाचा अर्थ सुरू केली आहे. एतादृशं बालसैन्यं निर्मातव्यम इति चिमणरावस्य महती आकांक्षा आसीत. अशा प्रकारचे बालसैन्य निर्माण करावे अशी चिमणरावांची महती आकांक्षा आसीत. खूप मोठी इच्छा होती. महती शब्दाचा अर्थ स्त्रीलिंगी झालेले आकांक्षा, त्यामुळे महती सुद्धा स्त्रीलिंगी रूप झालेले, की चिमणरावांना अशा प्रकारचे सैन्य निर्माण करावं अशी खूप मोठी इच्छा आकांक्षा होती. तादृशं गणं निर्माय विरामकाले बसवेश्वर ग्रामं शिबिरार्थं सर्वे संप्राप्ता. शिबिरसमये परोपकारस्य कथम अवसर लब्ध क च अनवस्थापन प्रसंग उद्भूतः इति स्वयं निवेदयति चिमणरावः. अशा प्रकारची यंत्रणा सुरू करावी अशी मनापासून, लहानपणापासून
चिमणरावांची इच्छा होती. त्यानंतर अशा प्रकारे निर्माण करताना त्यांना अशा प्रकारचा एक गणम निर्माय असा त्यांनी एक प्रकारचा गण निर्माण केला आणि विरामकाले सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये बसवेश्वर गावाला शिबिरासाठी सगळे पोहोचले किंवा बसवेश्वर गावाला शिबिरासाठी सगळेजण आले. शिबिराच्या वेळी परोपकार करण्याचा एक अवसर, एक चान्स लब्ध त्यांना मिळाला. कस अनवस्था प्रसंग उद्भूतो. तो प्रसंग कसा तयार झाला इति स्वयं निवेदयती चिमणराव. अशा प्रकारे स्वतः चिमणराव ते सांगतात. म्हणजे पुन्हा एकदा सांगते पहा. बाल सैन्य तयार करावे अशी चिमणरावांची मोठी इच्छा होती. तसा गट तयार करू, गण शब्दाचा अर्थ पहा, तसा गट तयार करून सुट्टींमध्ये बसवेश्वर गावाला शिबिरासाठी सगळेजण पोहोचले किंवा सगळेजण आले. शिबिराच्या वेळी परोपकार करण्याची एक संधी, एक चान्स त्यांना कसा मिळाला आणि त्याचा अनवस्था प्रसंग शब्दाचा अर्थ तो प्रसंग कसा गोंधळाचा निर्माण झाला किंवा त्या प्रसंगामध्ये कसा गोंधळ निर्माण झाला हे स्वतः चिमणराव सांगत आहेत. कथयामः अस्य प्रासंगिक शाब्दिक तथा चिमणरावस्य स्वभाव वैशिष्ट्येन निर्मितः सरलः विनोदः वाचकस्य मुखे नूनं स्मितरेखा जनयति. पहा अशा प्रकारे गोंधळ निर्माण झाला हे चिमणराव सांगत आहे. या कथेमध्ये प्रासंगिक, शाब्दिक आणि चिमणरावाच्या स्वभाव वैशिष्ट्याने तयार झालेला सरळ विनोद, म्हणजे या कथेमध्ये प्रसंगामध्ये आणि शब्दांमुळे कसा गोंधळ निर्माण झाला आणि त्यामध्ये चिमणरावांचं स्वभाव वैशिष्ट्य तयार झाले किंवा स्वभाव त्यांचा आपल्याला सरळ त्या चिमणरावांच्या स्वभावामुळे आपल्याला सरळ विनोद तयार झाला आणि खरोखर तो विनोद वाचकांच्या किंवा रसिकांच्या मनामध्ये एक प्रकारचे त्यांच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे स्मित हास्य उमटवतो. ही कथा समर्पण या काव्यातून घेतलेली आहे. एषा कथा समर्पण वार्षिक अंकात स्वीकृता. ही कथा समर्पण या अंकातून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याचा मराठीत साधा अर्थ सांगत आहे तुम्हाला. पूर्वी भोजराजाने समस्या जाहीर केली होती. मृगात सिंह पलायते, हरणापासून सिंह पळतो, हरणाला घाबरून सिंह पळून जातो. तिथे निसर्ग नियमाविरुद्ध काहीतरी विधान आहे. तरीही अनेक कवींनी ही समस्या वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशीच कोणती तरी समस्या निर्माण झाली चिमणरावांच्या आयुष्यामध्ये व चिमणराव म्हणजे चिवी जोशी या श्रेष्ठ लेखकाने तयार केलेले अजरामर पात्र चिमणरावांचे चर्राट. या कथा संग्रहातून कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर या कथेचा हा अनुवाद आहे. स्काउट म्हणजे बालवीर चमू. लहानपणापासून परोपकार, शौर्य, एकमेकांना मदत करणे, समाजसेवा या संस्कारांना मनावर बिंबविण्यासाठी चालू केलेली ही यंत्रणा आहे. असे बाल सैन्य तयार करावे अशी चिमणरावांची खूप मोठी इच्छा होती. तसा गट तयार करून सुट्टींमध्ये बनेश्वर गावाला शिबिरासाठी सर्वजण पोहोचले. शिबिराच्या वेळी परोपकार करण्याची त्यांना एक संधी किंवा चान्स मिळाला आणि त्यामध्ये गोंधळाचा कसा प्रसंग तयार झाला हे स्वतः चिमणराव सांगत आहेत. या कथेमध्ये प्रासंगिक, शाब्दिक आणि चिमणरावांच्या स्वभाव वैशिष्ट्याने तयार झालेला सरळ विनोद वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या तोंडावर खरोखर स्मित हास्य उमटवतो. ही कथा समर्पण या अंकातून, वार्षिक अंकातून घेतलेली आहे. याचा पुढचा जो राहिलेला उर्वरित पॅरेग्राफ म्हणजे हे फक्त आपण आत्ताशी प्रस्तावना घेतलेली आहे. आता हे पाठाला आपण पुढच्या तासिकेमध्ये सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.